आज आपण लाल भोपळ्याचे गुलगुले कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे गुलगुले फक्त गव्हाचे पीठ व गूळ वापरून देखील करतात, परंतु लाल भोपळा यामध्ये वापरल्यामुळे ते पौष्टिक तर होतातच, परंतु ते तेवढेच रुचकर देखील लागतात। तर असे गुलगुले कसे बनवायचे ते पाहूयात। नमस्कार, मी स्मिता। माझ्या स्मिताज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। मी येथे लाल भोपळ्याचे गुलगुले करण्यासाठी 250 ग्रॅम लाल भोपळा घेतला आहे। आपण बाजारातून आणल्यानंतर या लाल भोपळ्याला जो वरती बियांचा जो भाग असतो तो मी काढून टाकलेला आहे। याची आपण साल काढून टाकणार आहोत आणि याचे तुकडे करून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने आपल्याला या लाल भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे असे हे अशा प्रकारे सर्व लाल भोपळ्याचे मी बारीक तुकडे करून घेतले। आता या भांड्यामध्ये मी 1.5 कप गूळ टाकून घेत आहे। आता या ठिकाणी आपण यामध्ये पाणी नाही टाकणार। तर तुम्ही म्हणताल हा भोपळा कसा शिजणार? तर या भोपळ्याला त्याचे आंगचे पाणी सुटेल। जसं आपण भोपळा भाजीसाठी वाफेवरती शिजवतो तसेच या ठिकाणी भोपळ्याला देखील पाणी सुटेल आणि गरम झाल्यानंतर हा गूळ देखील वितळेल। अशा पद्धतीने हा भोपळा यामध्ये कुकरमध्ये व्यवस्थित शिजतो। आता कुकरमधील अतिरिक्त पाणी या भांड्यामध्ये पडू नये म्हणून मी एक यावर प्लेट ठेवून देत आहे आणि हे भांडे कुकरमध्ये ठेवून देणार आहे। आता हे भांडे मी या कुकरमध्ये ठेवून या कुकरच्या मीडियम गॅस फ्लेमवरती 4 आणि लो गॅस फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तुम्ही येथे पाहू शकता लाल भोपळा व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण याला या कुकरच्या भांड्यातच स्प्लॅशरच्या सहाय्याने असे स्प्लॅश करून घेणार आहे। या अशा पद्धतीने सर्व लाल भोपळा मी स्मॅश करून घेतला आहे। आता या पातेल्यामध्ये मी 2 कप गव्हाचे पीठ टाकून घेत आहे। हे 2 कप गव्हाचे पीठ मी चाळून घेतले आहे। आता याच्यामध्ये मी चिमूटभर मीठ, चिमूटभर खायचा सोडा, पाव चमचा वेलची पूड। आता हे सर्व मिश्रण पाणी न टाकताच कोरडेच मिक्स करून घेऊ। आता हे गूळ आणि लाल भोपळ्याचे जे मिश्रण आहे ते या पिठामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे आणि जे गुलगुल्यासाठी जे आपल्याला बॅटर बनवायचे ते करून घ्यायचे। मात्र हे मिश्रण लागेल तसे थोडे थोडे करून टाकायचे की जेणेकरून या पिठामध्ये गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। ह्या अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बटर नाईफ असेल तर या विस्करमध्ये जे अडकलेले पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे किंवा तुम्ही या ठिकाणी साधा चमचा देखील वापरू शकता। ज्या कुकरच्या भांड्यात लाल भोपळा शिजवून घेतला होता त्यात थोडेसे पाणी टाकून ते पाणी मी यामध्ये लागेल तसे टाकून घेत आहे। हे मिश्रण मी विस्करने अशा पद्धतीने फेटून घेत आहे। तुम्ही हे मिश्रण चमच्याने देखील फेटून घेऊ शकता। ह्या अशा पद्धतीने या कन्सिस्टन्सीचे पीठ आपल्याला बनवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण भजीला जसे पीठ बनवतो तशा पद्धतीने हे आपल्याला तेलामध्ये सोडता येईल इतपत असे पीठ मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण 30 मिनिटे हे पीठ बाजूला ठेवून देणार आहे। 30 मिनिटे झाली आहे। हे पीठ चांगलं मुरलं आहे, तुम्ही पाहू शकता। एकाच डायरेक्शन मध्ये हे पीठ मी ह्या अशा पद्धतीने फेटून घेत आहे की जेणेकरून सर्व गुलगुले आपले फ्लफी होतील। तेल या ठिकाणी तापले आहे। आता मी या गरम तेलामध्ये छोटे छोटे गुलगुले टाकून तळून घेणार आहे। तुम्ही चमच्याने देखील टाकू शकता। हे गुलगुले आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे आहेत। हाय फ्लेमवर जर तुम्ही हे गुलगुले तळायला गेलात तर ते वरून पटकन लालसर होतील व आत पीठ कच्चे राहील। ह्या अशा पद्धतीने सर्व बाजूनी हे गुलगुले व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। काही ठिकाणी या गुलगुल्यांना कोहळ्याचं बोंड देखील म्हटलं जातं, काही ठिकाणी याला गुलगुले देखील म्हटले जातात। आता हे गुलगुले तळून झाले आहेत। त्या मोठ्या झाऱ्यावरती काढून मी त्यातील अतिरिक्त जे तेल आहे ते निथळून घेत आहे। या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व पिठाचे गुलगुले मी तळून घेत आहे। हे गुलगुले तळून होत असतानाच पावसाने देखील हजेरी लावली।
त्यामुळे गरम गरम चहा व त्यासोबत हे गुलगुले घरातील सर्वांनी एन्जॉय केले. अशा पद्धतीने तुम्ही देखील गुलगुले बनवा. ते कसे झाले होते हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.